किती पुस्तकं वाचलीस आज? नाही, सकाळपासून नाही वाचले पुस्तक. हे अल्बम आहे. आईची आठवण येत होती. बाबा एकदा घेऊन गेलात ना आईकडे, अजून एकदा घेऊन चला ना. पिऊ, हॅलो, इन्स्पेक्टर वजलवार बोलतोय. बोला वजलवार साहेब. इतक्या रात्री फोन केलात? खुश खबर आहे. मामांच्या मृत्यूपूर्वीचा सुलेखा राऊतचा कबुली जबाब मिळालाय. ती नाही लागली हाताली, पण लागत. पण त्यामुळे तनिष्का मॅडमले जामीन मिळायची शक्यता निर्माण झाली. तुमच्या मुलीला सांगा, तिची आई तिला लवकरात लवकर भेटल. वजलवार साहेब, तुम्ही हे सांगताय ते सत्य सत्य सांगतोय डॉक्टर. आता काय करायचं आणि कसं करायचं हे माझ्याकडे लागलं. उद्या सविस्तर बोलूच, पण म्हटलं बाप लेकीले खबर तर देऊन टाकू. ग्रेट न्यूज. थँक्स इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. काय झालं? यू बाळा, तुझी आई सुटणार आहे. काय? येस, खरंच? खरंच. येस, आई सुटणार आहे बाबा. देवाने ऐकलंय म्हणजे माझं. आई सुटणार आहे. खूप मोठा धक्का बसला हिला. हिच्याकडे पाहत नाही रे असं. लहानपणापासून हिला मी असं कधीही पाहिलं नाहीये. बाबा, कुसुमात्या, कुसुमात्या, जे झालं ते झालं. आपण आता काही करू शकणार आहोत का? बोल ना कुसुमात्या, बोल ना प्लीज. कुसुमात्या, तुला जाब विचारायचा असेल ना सुलेखाला? मी तिला तुझ्या समोर उभी करतो, मग तर झालं. हे कुसुमात्या. बाबा, आपण हिला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया. हो, मलाही तसंच वाटतंय बाबा. कुसुमात्या पूर्वीसारखी बोलायला हवी. मी उद्याच फोन करतो डॉक्टरना. आधी पूनमची अवस्था सुद्धा काही फार बरी नाहीये रे. कुठे आहे पूनम काकू? आत आहे. शुभ्रा आहे तिच्याबरोबर. आम्ही भेटून येतो तिला. आले हा कुसुमात्या. कुसुम, तू ऐकलंस ना? आधी तुझ्यासाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतोय. काळजी करू नको कसली. लवकर बरी होणार, नक्की होणार. नेमका आदिनाथ तिथे पोचले आणि फ्लॉवर पॉट फुटला. ऍक्च्युली
मला माफी मागायची तुमच्या सगळ्यांची. पूनम काकू, असं का म्हणतेस? अगं लहान चुकतात आणि मोठ्यांनी माफ करायचं असतं. आणि मोठे जेव्हा लहान मुलासारखा हट्टीपणा करून चुका करतात तेव्हा ऍक्च्युली माफी मागायची सुद्धा लायकी नाही माझी. असं काय बोलतेस? प्रिया, तुझ्या समोर याची हिंमतही नव्हती माझी. प्रत्येक वेळी तू सत्य सांगायचा प्रयत्न केलास आणि नको नको ते बोलले मी तुला दरवेळेला. एका चांगल्या कुटुंबात येऊन फूट पाडायचा प्रयत्न केला. मला खरंच कळत नाहीये आपली माणसं ओळखायला एवढी कशी चुकली मी. काकू, सुलेखावरचा संशय जर खोटा ठरला असता तर मला आनंदच झाला असता, पण तसं नाही झालं. कारण ते सगळं खरं होतं आणि हे ममांना सुद्धा माहीत होतं. आता मला कळतंय आईचं आणि सुलेखाचं कधीच का नाही पटलं. आईला सगळं माहिती होतं आणि तिने खूप प्रयत्न केला मला सांगायचा. पण मी वेळेनं ठरवलं तिला असायला मध्ये टाकलं. काकू, जिच्यासाठी मी आपल्या माणसांच्या विरोधात उभी राहिले तिने विधवा केलं, मला अनाथ केलं आणि आता पूर्णपणे एकटं, आपल्या सगळ्या माणसांपासून एकटं. सगळ्यांनी जरी मला माफ केलं तरी माझी चूक ही चूकच राहणार आहे. पूनम काकू, तू एकटी नाही आहेस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. तुम्ही सगळ्यांनी किती प्रयत्न केलात ना सत्य शोधण्याचा, तुटलेलं सोडण्याचा. आणि मी पूनम काकू, तुमच्या मनात काय चाललंय ते मी समजू शकते, पण आता जे झालं ते झालं. आपण नव्याने सुरुवात करूया. तुम्ही आता एकट्या राहू नका, इथेच येऊन राहा आमच्याकडे. इथे? अगं काय हरकत आहे, हे सुद्धा तुझंच घर आहे की. कुसुमात्या, कुसुमात्या, ए कुसुमात्या, अगं बोल ना काहीतरी. खूप राग आलाय मला तुझा, खूपच. बोलतच नाहीयेस तू माझ्याशी पूर्वीसारखी, भांडत नाहीयेस, चिडवत नाहीयेस, मला टोमणे सुद्धा मारत नाहीयेस.
कुसुमात्या, मी माझी अख्खी खोली विस्कटून ठेवणार आहे आता. सगळे माझे रंग इकडे तिकडे फेकणार आहे मी. खूप पसारा घालणार आहे. म्हणजे माझी खोली धोबीघाट दिसेल. मग ओरडशील ना? ओरडशील ना कुसुमात्या? प्लीज ओरड ना. मी 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 आजोबांना बोलवू? मला माहितीये तुला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतं, हो की नाही? त्यांच्याकडे माझी तक्रार करायला तुला आवडेल ना? कर तू तक्रार, कर, बिंदास कर. कुसुमताई, ओ कुसुमताई, काहीतरी बोला ना. नका ना अशी शिक्षा देऊ. माझ्यामुळे सगळ्यांनाच भोगायला लागते ही शिक्षा. कुसुमताई, बघा तरी एकदा माझ्याकडे. पूनम काकू, रडू नकोस पूनम. कुसुमात्या बोलणार, नक्की बोलेल कुसुमात्या. आणि जोपर्यंत ती बोलत नाही ना तोपर्यंत मी हार मानणार नाही. पूनम काकूला खूप त्रास झाला ना. काय करणार, वेळच तशी होती. गोष्टी खूप पुढे निघून गेल्या. तिला काही गोष्टी आधीच कळल्या असत्या ना तर काही गोष्टी टाळता आल्या असत्या. कुसुमात्या तर कमालीची खचली आहे. शुभ्रा, तुला काय करते शुभ्रा? एक मिनिट हा. डायरी लिहित होते. अचानक? हो, खूप गरजेचं आहे. डोक्यात येणारी प्रत्येक गोष्ट लिहून ठेवते. गतजन्मातली प्रत्येक आठवण संदर्भासहित समोर असलेली बरी. हे काय, तू पुढनंही लिहितेस आणि मागनंही? ही डायरी फक्त माझी नाही आहे आदिनाथ. माझ्या आयुष्यातल्या घटना मी पुढच्या पानापासून लिहिते आणि पार्वतीच्या आयुष्यातल्या घटना मागच्या पानापासून. मला खात्री आहे जोपर्यंत ही डायरी मध्यावर येईल तोपर्यंत माझ्या आणि तिच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना संपल्या असतील आणि मला पार्वती संपूर्णपणे कळलेली असेल. आता याच गोष्टीची वाट पाहते मी. कुसुम, अरे तू इथेच आहेस वाटतं. घे, तुझ्यासाठी चहा आणलाय, आलं घातलेला. नेहमी तू आणतेस ना मला चहा, आज मी तुला आणलाय. घे.
अगं तुझ्या देवळातल्या त्या जोशी काकू भेटल्या होत्या, तुझी चौकशी करत होत्या. कुसुम ते काय येत नाही देवळात मला विचारलं. म्हणाल्या की देवळातल्या बुवांचं कीर्तन आणि कुसुमाते ते गप्पा ऐकल्या नाही तर चुकल्यासारखं वाटतं. आज मी क्लासला जाणार ना तेव्हा मला पुन्हा भेटणार आहेत त्या. काय सांगू त्यांना? अगं चहा घे, गार होतोय. अगं तुला सांगायचं विसरलो, बाबांचा फोन आला होता काल वाड्यावरून. मला म्हणाले की मला कुसुमला भेटायचंय, तिच्याशी गप्पा मारायच्या आहेत. मी त्यांना सांगितलं या वेळेला कुसुम बरोबर मी येणार आहे गप्पा मारायला, कारण मी लहानपणापासून पाहिलंय ना. तू आणि बाबा एकदा गप्पा मारायला बसलात की तुम्ही मला टाळता.